2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा घोळ सुरू असल्यामुळे जळगाव मतदारसंघ चांगला चर्चेत आला होता। या मतदारसंघामध्ये भाजपने विद्यमान खासदाराला डावलून नव्या नेत्याला उमेदवारी देण्याचा राजकीय जुगार खेळला होता आणि आता तोच जुगार पुन्हा एकदा भाजपने खेळलाय। पण त्यामुळे नाराज झालेल्या खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। भाजपने जळगावच्या खासदारांची कापलेली उमेदवार रूपी पतंग अलगदपणे मातोश्रीच्या अंगणात आली। लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांनी अखेर कमळाची साथ सोडली आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं। याच सोबत उन्मेष पाटलांनी आपल्या खासदारकीचा राजीनामाही लोकसभा अध्यक्षांकडे सोपवलाय। देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे आणि यावेळेला देशात जर पुन्हा एका व्यक्तीचं आणि एका पक्षाचं सरकार आलं तर देश संपला म्हणून समजा। वापरा आणि फेकून द्या ही एक भारतीय जनता पक्षाची जी वृत्ती आहे तिचा फटका आम्हाला तर बघितला, आम्ही पाहिला, आम्ही त्याच्या विरुद्ध लढायला उभे राहिलो। मी समजून घेतलं की नको मान, नको सन्मान, नको पद, पण किमान स्वाभिमान तरी त्या ठिकाणी सांभाळला गेला पाहिजे आणि मग बोलवणे नाही, निरोप देणे नाही आणि अजून दुसऱ्या बाजूने मिस मेसेजिंग करणे, बदनामी करणे आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं जर आपण एका बाजूला म्हणतो सज्जन शक्ती सक्रिय झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपणच जर त्या ठिकाणी शांत बसलो तर हे योग्य होणार नाही आणि मग ही स्वाभिमानाची लढाई लढायची असेल तर स्वाभिमानी विचार बाळगणाऱ्या शिवसेनेसोबत गेलं पाहिजे हा विचार कार्यकर्त्यांचा आग्रह, पदाधिकाऱ्यांचा आग्रह म्हणून आम्ही घेतला। उन्मेष पाटील 2019 मध्ये जळगावमधून तब्बल 4 लाखांहून अधिक मताधिक्याने लोकसभेत पोहोचले होते। मात्र यंदा भाजपने उन्मेष पाटलांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली, त्यामुळे उन्मेष पाटील नाराज होते। यामुळेच निवडणूक प्रचाराच्या किंवा पक्षाच्या इतर बैठक किंवा कार्यक्रमांमध्ये त्यांनी हजेरी लावली नव्हती। याच नाराजीतून त्यांनी भाजपला रामराम ठोकायचा निर्णय घेतला। भाजपची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा त्यांनी हात धरला। साखर कारखान्याच्या आंदोलनातून उन्मेष पाटील यांचं नेतृत्व आकाराला आलं। बेलगंगा साखर कारखाना सुरू करण्यासाठीच्या आंदोलनातून राजकीय जीवनाचा पाया रचला गेला। भाजपमध्ये लहान वयातच अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांना मिळाल्या। 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर 40गाव मतदारसंघातून आमदार ते बनले। 2019 ते 2024 या काळात जळगाव लोकसभेचे ते खासदारही राहिलेले आहेत। मला असं वाटतं की आमच्या उष्ट्यावरच ज्यांचं पोट भरतंय अशीच अवस्था उभाटा गटाची आहे आणि म्हणून आमच्याकडनं जे पडून राहिलंय, जे उष्ट्यावर टाकलं गेलंय त्याच्यावर पोट भरणं हे संजय राऊत यांना लखलाप लागलं। मला वाटतं त्यांना आता दुसऱ्यांनी टाकलेलंच उचलावं लागणार आहे। त्याच्यामुळे स्वतःकडे उमेदवार नाहीत, जे चांगले उमेदवार होते ते सर्व एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले आणि आपण उद्धव ठाकरेंच्या उभाटा सेनेवर जर नजर टाकलीत उमेदवारांच्या तर सगळे उमेदवार आयात करून त्या ठिकाणी लढवण्याची त्यांची भूमिका आहे। उन्मेष पाटलांना जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती, मात्र त्यांच्याच सोबत ठाकरेंच्या शिवसेनेत आलेल्या करण पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे। करण पवार हे उन्मेष पाटलांचे मित्र आणि कट्टर समर्थक आहेत, त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचं मानलं जाते। उन्मेष पाटलांच्या ठाकरेंच्या शिवसेनेतल्या पक्षप्रवेशानं जळगाव जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलणार आहेत। परिणामी भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांना ही निवडणूक सोपी नसणार आहे। उन्मेष पाटील हे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आल्यानंतर जळगाव लोकसभेची ताकद पूर्ण बहुमताने वाढणार। जळगावमधून 40गावमधून उन्मेष पाटील आणि पारोड्यामधून माजी नगराध्यक्ष करणदादा पवार हे पक्षात आल्यावर 100% पक्षाला फायदा होईल। मशाल चिन्हावरच आम्ही निवडून आणणार। आमचा धनुष्य गेले असल्याने हो शिवसैनिकांना त्याची पर्वा नाही, जे चिन्ह येईल आता मशाल आमच्या हाती, आम्ही ती मशाल पेटू आणि ती क्रांतीची मशाल पेटू आणि जळगाव जिल्ह्यावरती शिवसेनेचा भगवा आम्ही फडकवणार आहोत। मला वाटतं भारतीय जनता पार्टी जसं मलाही कधी कमी केलेलं नाही तसं त्यांनाही काही कमी केलेलं नाही। ते आमदार होते, खासदार होते, त्यामुळे सन्मानच त्यांचा त्या क्षणी झालेला आहे आणि केलेला आहे। आजही ते माझे भाऊ आहेत। मला आजही असं वाटतंय की ते शरीराने जिकडे गेलेले असेल तर ते मनाने इथे जुळलेले आहेत। काही हरकत नाही आहे, युद्धभूमी आहे, युद्धावर लढण्याचं काम असं प्रत्येकजण आपल्या पद्धतीने युद्ध लढत असतं, त्या पद्धतीने आम्ही हे युद्ध लढू। जवळपास गेले 35 वर्षांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे। तब्बल 8 वेळा इथून भाजपचे खासदार निवडून आले आहेत।
पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे, कारण ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना होतोय. त्यातच उन्मेष पाटलांनी कमळाची साथ सोडलीय. त्यामुळे हा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपच्या नेत्यांना कसरत करावी लागणार हे नक्की. चेतन सावंत आणि सचिन गोसावीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, जळगाव.